नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आता 8वी इतिहासावरती चर्चा करतोय. इतिहास आणि नागरिक शास्त्र वरती चर्चा करतोय. जी आपली शेवटची आपली जी परीक्षा आहे आता वार्षिक परीक्षा, तर या वार्षिक परीक्षेवरती चर्चा करूयात. वार्षिक परीक्षेची प्रश्नपत्रिका साधारणतः आपली कशी असू शकते यावर आपण चर्चा करतोय. तर जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, तर तुम्ही नवीन असाल चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, म्हणजेच आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा प्रश्न काय आहे की पहिला प्रश्न जो आहे, पहिल्यातला अ आणि ब असे दोन प्रश्न असतात जे 3 आणि 3 6 मार्काचे आहेत. तर कंसात दिलेल्या पर्यायातून योग्य पर्यायाची निवड करायची. जसं की इंग्लंडमध्ये झालेल्या दुसऱ्या गोलमेज परिषदेला दलितांचे प्रतिनिधी म्हणून टिंबटिंब उपस्थित होते. महात्मा गांधी, मादामा कामा, कल्पना दत्ता, रमाबाई रानडे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील योग्य उत्तर तुम्हाला लिहायचे. दुसरा, जर्मनीतील स्टुगार्ड येथे भरलेल्या जागतिक समाजवादी परिषदेत टिंबटिंब यांनी भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित केला. आणि त्याचबरोबर सेवा सदन ही महिलांसाठीची संस्था टिंबटिंब यांनी स्थापन केली. यांची उत्तरं येत असेल तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये लिहू शकता. याची उत्तरं मी आता सांगणार नाहीये, उत्तरांवरती नंतर स्पेशल एक व्हिडिओ बनवणार आहे. सध्या प्रश्नपत्रिका बघून घ्या, अभ्यास करा, लवकरच याच्या आन्सरवरती मी व्हिडिओ बनवेल. ओके, पुढचा प्रश्न आहे, शोधा आणि लिहा. बघा, आझाद हिंद सेनेची स्थापना करणारे कोण? स्वातंत्र्यवीर सावरकरांना जन्मठेपेच्या काळात ठेवलेले ठिकाण कुठले? आणि 1956 साली पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात स्थापन झालेली समिती कोणती? हे तुम्हाला लिहायचे. अतिशय सोपे प्रश्न आहेत. फक्त नाव लिहायचं, तुम्हाला शोधायचं आणि लिहायचं नाव फक्त. त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एका वाक्यात उत्तरे लिहायचे. एक वाक्यामध्ये लिहायचे. मिठाचा सत्याग्रह करण्यामागे गांधीजींचा कोणता व्यापक हेतू होता? त्याचबरोबर आयटकच्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून लाला लजपतराय यांनी कामगारांना कोणते आव्हान केले? आणि त्याचबरोबर मुंबईतील कामगार मैदानावर झालेल्या सभेत शंकरराव देव यांनी जनतेला कोणते आव्हान केले? तर हे 3 प्रश्न जे आहेत, तिन्हीच्या तिन्ही आपल्याला लिहायचे आहेत दुसऱ्यातल्या अ मधले. आता दुसऱ्यातला ब जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये दिलेल्या सूचनांनुसार कृती करायची. हा तक्ता तुम्हाला फक्त पूर्ण करायचा व्यवस्थित. 4 मार्क तुम्हाला मिळून जातील. 4 नाही, 2 मार्क मिळून जातील. हा तक्ता आहे. किंवा तुम्हाला इथं हा जो तुम्हाला घटनाक्रम आहे हा लिहायचा आहे. 1945, 46, 47, 48 ला काय काय झालं त्या सगळ्या गोष्टी. आणि त्याचबरोबर फ्रेंचांच्या अधिपत्याखालील भारतातील प्रदेश कोणकोणते होते ते आपल्याला या ठिकाणी लिहायचे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं मित्रांनो हा प्रश्न आहे. प्रश्न दुसरा. प्रश्न तिसऱ्यातल्या अ मध्ये टिपा लिहा आहेत. ह्या 4 टिपा आहेत. 4 पैकी तुम्हाला कुठल्याही 2 टिपा लिहायच्या आहेत. वैयक्तिक सत्याग्रह म्हणजे काय? काकोरी कट स्पष्ट करायचा आहे. राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात केलेल्या सुधारणा लिहायच्या आहेत. त्याचबरोबर संस्थांच्या विलिनीकरणातील सरदार वल्लभभाई पटेल यांचं योगदान. तर या 4 टिपांपैकी कुठल्याही 2 टिपा लिहायच्यात. एका टिपेला तुम्हाला 2 मार्क असतील. तर या 2 टिपांचे तुमचे एकूण 4 मार्क होतील. ठीक आहे. तिसरा जो प्रश्न आहे, तिसऱ्यामध्ये बघा, तिसऱ्यातल्या ब मध्ये आपल्याला आहे की थोडक्यात उत्तरे लिहा. चंद्रसिंग ठाकूर यांना लष्करी न्यायालयाने जबर शिक्षा केली. याचं थोडक्यात उत्तर लिहायचंय. त्यानंतर इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी स्टॅफर्ड क्रिप्स यांना भारतात का पाठवले? त्याच्यानंतर पूर्व खानदेशात साने गुरुजींनी केलेले कार्य लिहायचे आहे. त्याचबरोबर डॉक्टर टी.बी. गुन्हा यांनी गोवा मुक्तीसाठी कोणते प्रयत्न केले ते प्रयत्न आपल्याला इथं लिहायचे आहेत. ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याकडे आहे. पुढील विधाने तुम्हाला सकारण स्पष्ट करायचे. साताऱ्याचे प्रतिसरकार जनतेचे प्रेरणास्थान ठरले. नारायण मेघाजी लोखंडे यांचे वर्णन भारतीय कामगार चळवळीचे जनक असे केले जाते. त्याचबरोबर हंगामी सरकारचा कारभार सुरळीत चालू शकला नाही, त्याचं कारण लिहायचंय. संस्थानांचे भारतात विलिनीकरण करणे गरजेचे होते. आणि त्याचबरोबर नागपूर करारात कोणत्या तरतुदी करण्यात आल्या होत्या? तर हे जे काही 5 प्रश्न आहेत या 5 पैकी तुम्हाला फक्त 3 कारणं लिहायचे मित्रांनो. एका कारणाला 2 मार्क, मग 3 कारणांचे झाले तुमचे 6 गुण तुम्हाला या प्रश्नामध्ये आहे. चौथा प्रश्न अतिशय सोपा आहे. हा उतारा तुम्हाला वाचायचा आहे आणि उतारा वाचून त्या उतार्यावरचे प्रश्न तुम्हाला लिहायचे आहेत. बघा, उतारा वाचून बघूयात आपण काय आहे. हा उतारा वाचला तर आपल्या लक्षात येईल की काय दिले. बघा, गुजरातमधील धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केले. मिठाचा कायदा मोडण्यासाठी निघालेल्या सत्याग्रहींवर पोलिसांनी लाठीमार केला. सत्याग्रही सुद्धा शांतपणे लाठ्यांचे प्रहार सहन करीत होते. त्यांना औषधोपचारासाठी घेऊन गेल्यावर दुसरी तुकडी सत्याग्रह करण्यासाठी पुढे येत असे अखंडपणे सुरू होते. महाराष्ट्रात वडाळा, मालवण, शिरोडा या ठिकाणी मिठाचे सत्याग्रह झाले. जेथे मिठागरे नव्हती तेथील लोकांनी जंगलविषयक कायदे मोडायला सुरुवात केली. महाराष्ट्रात बिळाशी, संगमनेर, कळवण, चिरनेर, पुसद इत्यादी ठिकाणी जंगल सत्याग्रह झाले.
आदिवासींनी जंगल सत्याग्रहात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. आता बघा जंगल सत्याग्रहाची महाराष्ट्रातली ठिकाणे कुठली. बघा जंगल सत्याग्रहाचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये बिळाशी, संगमनेर, कळवण, चिरनेर, पुसद या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाले. धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले. बघा या ठिकाणी धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केले. धारासना सत्याग्रहाचे स्वरूप कसे होते. बघा मिठाचा कायदा मोडण्यासाठी निघालेल्या सत्याग्रहींवर पोलिसांनी लाठीमार केला. सत्याग्रही सुद्धा शांतपणे लाठ्यांचे प्रहार सहन करीत होते. त्यांना औषधोपचारासाठी घेऊन गेल्यावर दुसरी तुकडी सत्याग्रह करण्यासाठी पुढे येत असे अखंडपणे सुरू होते. तर अशा पद्धतीने तुम्ही हा मुद्दा लिहू शकताय. 2 मार्काला आहे. तर मित्रांनो हा प्रश्न खूप सोपा आहे. ज्यांचा काहीच अभ्यास झाला नाही त्यांच्यासाठी सुद्धा खूप सोपा आहे, कारण त्यांना इथल्या इथं उत्तरे मिळतील. 5वा प्रश्न आहे अनुशील समिती या क्रांतिकारी संघटनेची माहिती व कार्य लिहायचंय. माउंट बॅटन योजनेविषयी माहिती आणि पुढील चित्र ओळखून त्यांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदान लिहायचे. ओके, चला पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न 6वा आणि तिथून पुढचे जे काही सगळे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची ते प्रश्न सगळे राज्यशास्त्र म्हणजे नागरिकशास्त्र घटकावर आधारित असेल. 6वा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये बघा पहिला जो प्रश्न आहे तो योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहायचे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतं. प्रधानमंत्री, राष्ट्रपती, गृहपती की सरन्यायाधीश. त्याचबरोबर राज्य विधिमंडळाचे अधिवेशन आमंत्रित करण्याचा अधिकार टिंबटिंब यांना असतो. आणि कार्यक्षम सनदी अधिकाऱ्यांच्या निवडीसाठी टिंब लोकसेवा आयोग सारख्या स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात आल्या. ओके, पुढचा बघा 6वा प्रश्न शोधा आणि लिहायचंय. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्ती वय काय ते लिहायचंय. आणि महाराष्ट्र राज्य विधान भवन टिंबटिंब येथे आहे, कुठे आहे तेवढं फक्त आपल्याला लिहायचं आहे. तर एकदम सोपे प्रश्न आहेत मित्रांनो. पुढचे प्रश्न आपण या ठिकाणी बघूयात. पुढचा प्रश्न आपल्याकडे आहे 7व्या प्रश्नामध्ये बघा संकल्पना चित्र आहेत. आपल्याला एक पूर्ण करायचे दोघांपैकी. भारतीय न्याय व्यवस्थेने यांचे संरक्षण केलेले आहे. त्याचे 4 गोष्टी. त्याचबरोबर विधान परिषदेतील सभासदांची जे काही निवडणूक होते, विधान परिषदेतील सभासदांची जी निवड होते त्याच्यामध्ये राज्यपालांकडून काही नियुक्त असतात आणि बाकी इतर 4 घटक कुठून नियुक्त केले जातात तेवढे लिहायचे. त्याचबरोबर 7व्यातला ब आहे संकल्पना स्पष्ट. मुख्यमंत्र्यांची कामे आणि नोकरशाही या दोघांपैकी एक संकल्पना स्पष्ट करायचे. 8वा प्रश्न आहे पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. त्याच्यामध्ये संविधानाने भारताचे न्यायमंडळ स्वतंत्र ठेवले आहे. त्याचबरोबर नोकरशाही ही समाज परिवर्तनाचे एक साधन आहे. या दोघांमधलं एक कारण जे आहे ते आपल्याला स्पष्ट करायचे आहे. आणि शेवटचा जो 9वा प्रश्न आहे या प्रश्नामध्ये बघा 3 प्रश्न आपल्याला दिलेले आहेत. समाजात कायद्याची गरज का असते असे तुम्हाला वाटते. विधानसभेच्या अध्यक्षांचे कार्य स्पष्ट करायचे आहे. आणि नोकरशाहीमुळे राज्य व्यवस्थेला स्थैर्य कसे लाभते हे स्पष्ट करा. या तिघांपैकी तुम्हाला 2 प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहायची आहेत. एका प्रश्नाला तुम्हाला 2 मार्क आहेत, 2 प्रश्नांचे 4 मार्क होतील. तर मित्रांनो अशा प्रकारे ही इतिहास व राज्यशास्त्राची प्रश्नपत्रिका द्वितीय सत्राची आपण पाहिलेली आहे. तर आजच्या चर्चेत तिथेच थांबूयात मित्रांनो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.